नमस्कार मित्रांनो, मी माणिक साखरे पुन्हा एकदा स्वागत करतो शिक्षणाचा कट्टा या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागील काही दिवसापासून बरेचसे विद्यार्थी याच प्रॉब्लेम घेऊन येत आहेत की महाडीबीटी पोर्टलवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी राईट टू गिव्ह हे ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे। तर मित्रांनो, काय करायचंय? तर मित्रांनो, सुरुवातीला सांगतो, मागील व्हिडिओमध्ये सांगितलंय राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवर क्लिक केल्याने तुमचं राईट टू गिव्ह अप होत नाहीये। राईट टू गिव्ह अप साठी तुम्हाला त्यावर क्लिक केल्यानंतर ओटीपी येतो, ओटीपी टाकल्याच्या नंतर राईट टू गिव्ह अप येतं। तर मित्रांनो, यावर सोल्युशन काय आहे? बरेचसे विद्यार्थी विचारतात की सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन हे आहे मित्रांनो, आपल्या महाडीबीटी पोर्टलवर एक गिव्हरेन्सचा ऑप्शन आहे। गिव्हरेन्समध्ये तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी, ईमेल आयडी, मोबाईल नंबर या सर्व माहिती देऊन मित्रांनो तुम्हाला गिव्हरेन्स टाकायचा आहे। आणि गिव्हरेन्समध्ये तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमच्याकडून चुकीने राईट टू गिव्ह ऑप्शन झालेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला थोडीही माहिती नव्हती। मित्रांनो, अशा प्रकारचे गिव्हरेन्स तुम्हाला महाडीबीटीकडे टाकायचं आहे। जे विद्यार्थ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी गिव्हरेन्स अशाच प्रकारचे गिव्हरेन्स टाका की चुकीन तुमच्याकडून झालेलं आहे, जेणेकरून महाडीबीटी पोर्टलवर याची दखल घेतली जाईल। त्यामुळे मित्रांनो, गिव्हरेन्स कशा प्रकारे टाकायचं याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, गिव्हरेन्स आपण कशा प्रकारे टाकणार आहोत। मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल यायचं आहे। महाडीबीटी पोर्टलवर आल्याच्या नंतर आपल्याला आपला युजर नेम पासवर्ड मित्रांनो युजर नेम आणि पासवर्डच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। युजर नेम पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्या, कॅप्चा कोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि लॉग इन हिअर हे ऑप्शनवर क्लिक करायचे। लॉग इन हिअर झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण आपल्या महाडीबीटी पोर्टलवर आपल्या लॉग इनमध्ये लॉग इन व्हाल। त्यानंतर मित्रांनो, साईडला जे माय अपडेट स्कीम ऑप्शन दिसते यावर तुम्ही क्लिक केलेलं असेल, त्यानंतर बाजूला जे राईट टू गिव्ह अपचे ऑप्शन दिसते यावर क्लिक करून तुम्ही ओटीपी टाकून सबमिट केले म्हणजे मित्रांनो तुम्ही राईट टू गिव्ह अप केलेलं आहे, तुमची आलेली स्कॉलरशिप तुम्ही परत पाठवणार आहात, हे फिक्स झालेलं आहे। यावर सोल्युशन काय आहे? तर मित्रांनो, जे वरती गिव्हरेन्स ऑप्शन दिसते यावर क्लिक नाही करायचंय, त्याच्या खाली जे गिव्हरेन्सचं ऑप्शन दिसते गिव्हरेन्स अँड सजेशन यावर क्लिक करायचंय। गिव्हरेन्स टाकण्यासाठी इथे क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुमचं नाव येईल, मोबाईल नंबर येईल, तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटसाठी स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता, तुमच्या कास्ट वाईज किंवा तुमच्या डिपार्टमेंट वाईज तुम्हाला निवडायचं आहे। समजा तुम्ही ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या कॅटेगरीत असाल तर ते डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे। स्कीम नेम, त्यामध्ये तुम्ही तुमची कोणती कॅटेगरी ओबीसी आहे का एसबीसी आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर कॅटेगरीमध्ये मित्रांनो गिव्हरेन्स आणि सजेशन दोन ऑप्शन आहेत। तर मित्रांनो, आपल्याला गिव्हरेन्स म्हणजे तक्रार करायची आहे, सजेशन नाही द्यायचं, तर गिव्हरेन्सवर सिलेक्ट करायचे। त्यानंतर आपल्याला तक्रार काय करायची आहे? तर मित्रांनो, आपल्याला येथे ऑदर इश्यू हे ऑप्शन सिलेक्ट करायचे। ऑदर इश्यू सिलेक्ट करून आपल्याला आपलं जे वर्षात आपण केले ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे। कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे की कमेंट्स काय करायचे आपल्याला, तर तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता की जो महाडीबीटी बद्दलचा नवीन महाराष्ट्र राज्याचा जो GR आलेला आहे त्यामध्ये जे राईट टू गिव्ह अप ऑप्शन आहे हे जे ऑप्शन आहे हे माझ्याकडून चुकून राईट टू गिव्ह अप करण्यात आलेलं आहे आणि त्यावर ओटीपी टाकून मी सबमिट केलेलं आहे। त्याबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती, त्यामुळे यावर काही पर्याय टाकता येईल का किंवा याचे सोल्युशन काय आहे किंवा यावर सोल्युशन करा असं तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या भाषेमध्ये टाकायचं आहे। मित्रांनो, येथे व्यवस्थित माहिती टाका, शांततेत। महाराष्ट्राचा GR आहे तो महाराष्ट्र राज्य सरकारकडून GR आलेला आहे। त्यानंतर खाली अपलोड स्क्रीनशॉट, तुम्ही जे ओटीपी वगैरे टाकलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट टाकून इथे टाकायचा आहे। मित्रांनो, व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायची आहे तुम्हाला, त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचे, जेणेकरून मित्रांनो हे गिव्हरेन्स महाडीबीटी पोर्टलकडे जातील। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप केले त्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा गिव्हरेन्स टाकायचाच आहे, जेणेकरून आपल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन महाडीबीटी पोर्टल करेल किंवा राज्य सरकार करेल। त्यामुळे मित्रांनो, हे सोल्युशन आहे, यावर सध्या तरी दुसरे सोल्युशन आलेले नाही। त्यामुळे सर्वांनी ज्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला त्यांनी सर्वांनी गिव्हरेन्स असेच टाका।